सांगली सातारा विधान परिषदेसाठी भाजपचा मोठा डाव. धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर भारतीय जनता पार्टीकडून धैर्यशील कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जागेसाठी महायुतीत अनेक मातब्बर नेते इच्छुक होते. मात्र पक्षाने अखेर कदम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील कदम यांनीही आपल्या 32 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय निष्ठेची पावती असल्याचे सांगत पक्षाचे आभार मानले. उमेदवारीच्या शर्यतीत अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेते होते. तिकीट मिळण्यापूर्वी आम्ही सर्व इच्छुक एकमेकांच्या संपर्कात होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहायची शिकवण आम्हाला मिळालीय. त्यामुळे हे तिकीट फक्त मला एकट्याला मिळाले नसून आम्ही जे 4 ते 5 जण इच्छुक होतो त्या सर्वांना मिळाले आहे असे आम्ही समजतो. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वजण पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. साताऱ्यातील स्थानिक राजकारण आणि जुन्या मतभेदांवर थेट भाष्य करताना धैर्यशील कदम यांनी अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे काही झाले ते स्थानिक पातळीवर मर्यादित होते. ही राज्याची निवडणूक आहे. महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतात तोच खाली राबवला जातो. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ नेते माझ्या पाठीशी ठामपणे राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. एकतर मी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आणि ह्या संघटनेतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्याचा केलेला सन्मान असंच मी मानेन. भाऊ, दादा काय सांगाल, एकूण जिल्हा परिषदेला काही जो कुरघोडी झाल्या होत्या एकमेकांच्या विरोधात भाजपकडून शिवसेनेचं असेल राष्ट्रवादी असेल हे दुखवले गेले होते. आता असं असताना आता ती उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे, भाजपकडून उमेदवारी मिळाली, हे दोन्ही पक्ष तुम्हाला साथ देतील का काय? महायुतीचे जिल्ह्यातील म्हणजे सातारा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल दोन्ही जिल्ह्यातील महायुतीचे नेत्यांना मी इच्छुक उमेदवार म्हणून या अगोदर सगळ्या नेत्यांना भेटलेलो आहे. यदा कदाचित माझी उमेदवारी निश्चित झाली तर आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा, माझ्या पदरात माप टाकावं अशी विनंती दोन्ही जिल्ह्यातील सर्व नेत्यांना महायुतीच्या नेत्यांना मी केलेली आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला जिल्हा परिषदच्या कुरघोडीचा, तो जिल्ह्यापुरता मर्यादित विषय असतो. ही राज्याची निवडणूक आहे आणि महायुती जो निर्णय घेईल तो या ठिकाणी राबवला जातो असं आहे. त्यामुळं मला नाही वाटत की आता जी आमच्या नेत्यांची नावं घेतली महायुतीची, सर्व नेते माझ्या पाठीमागं ठामपणे उभं राहतील असा मला विश्वास आहे. तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की तिकीट का मिळालं, तरी सुद्धा इतर मातब्बर सुद्धा इच्छुक होते या तिकिटासाठी, तर तुम्हालाच तिकीट का दिलं गेलं, काय तुमचं? नाही, बघा, कार्यकर्ता म्हटलं की सगळेजण त्या ताकदीचे त्या लेवलचे. सातारा जिल्ह्यातून माझ्याबरोबर आमचे सुनील तात्या काटकर हे इच्छुक होते, आमचे सहकारी शेखरभाऊ गोरे हेही इच्छुक होते. सांगली जिल्ह्यातून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जिल्ह्याचे सम्राट महाडिक बाबा इच्छुक होते. आणि गेली 3 पिढ्याचा ज्यांचा आमचा संबंध आहे आणि आमच्या शिवशेजारी ज्यांचं घर आहे, आम्ही एकत्र राहतो, असे आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख हे सुद्धा या ठिकाणी इच्छुक होते. परंतु तिकीट कुणाला तरी एकाला मिळणार होतं. आम्ही सगळे एकमेकांशी तिकीट मिळायच्या अगोदर सुद्धा बोलत होतो आणि ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायची भूमिका सगळ्यांनी घेतली होती. शेवटी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुक उमेदवार सगळे काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचा जो निर्णय होईल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं हीच शिकवण आम्हाला या ठिकाणी संघटना म्हणून दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे माझी खात्री आहे की मला तिकीट मिळालं नसून आम्ही 4-5 जण जे इच्छुक होतो ते उमेदवार आहेत असं समजून सगळेजण काम करतील असा मला ठाम विश्वास आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं पाहायला गेलं तर नाराजी आहे का, तर आहे. मी जरी म्हटलात की नाराजी नाहीये तरी नाराजी आहे. तरी राज्याची निवडणूक असली तरी जिल्ह्यामध्ये जे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला जे राजकारण झालं
त्याच्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीची जे सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे असतील किंवा त्यांचे इतर नगरपालिकांमधले सदस्य असतील, त्यांची नाराजी अजून सुद्धा भाजपवर आहे. हे बोलताना आमच्यासोबत दिसते. नेत्यांची तुम्हाला नाराजी दिसली जरी नाही दूर तरी. झाली असेल तरी कार्यकर्ते तुम्ही तुम्ही कशा पद्धतीने ही नाराजी दूर कराल? कारण निवडणूक ही तशी मोठी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेली 32 वर्ष मी एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणारा छोटासा कार्यकर्ता. अनेक पदावर मी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पक्षीय छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा माझा संपर्क आहे, संबंध आहे. सगळ्यांशी माझे वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीवर बोलणं झालेलं आहे, चर्चा झालेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी झालं गेलं विसरून जाऊन एक दिलानं काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मला खात्री आहे एक कार्यकर्ता म्हणून जी भावना सगळ्यांच्या मनात असते ती भावना या ठिकाणी माझ्यासाठी सगळ्यांची चांगली राहील अशी मला आशा आहे आणि सगळेजण एक दिलानं काम करतात. महाविकास आघाडीचं काय आव्हान म्हणतो? महाविकास आघाडीचा आता उमेदवार कोण पुढे येतंय काय अजून त्याच्यावर काही विचार केलेला नाही. धन्यवाद.